ज्ञानवानाच्या व्यवहाराविषयी नियमाचा आग्रह असणाऱ्या पक्षाचे मत झालं आपलं, की तो म्हणतो की ज्ञानवाना पुरुषाचा व्यवहार देखील नियमित असला पाहिजे असं सांगतो. तर त्यांनी सांगितलं की ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी त्या नियमितताच राहील किंवा त्याचा व्यवहार जो आहे तो जसा शास्त्रानुकूल असाच व्यवहार घडेल, त्याच्याकडून अन्यथा असा व्यवहार घडणार नाही, घडूच नये. कारण का त्यांनी सांगितलं त्याच्या ठिकाणी पूर्वी केवळ दोषदर्शनामुळं वैराग्य निर्माण झालं होतं, आता तर त्याला तत्त्वज्ञान झालेलं आहे, मिथ्यात्व निश्चय झालेला आहे. त्यामुळं त्याचं जे वैराग्य आहे ते दृढ आहे. त्यामुळं अशा पुरुषाची प्रारब्ध बलाने जी प्रवृत्ती होईल ती फक्त शरीर निर्वाह इतकीच होईल असं सांगितलं. आणि त्याविषयी ज्ञानवान पुरुषाच्या निवृत्तीविषयी त्रयस्थ पुरुषाचंही जवळजवळ असंच मत आहे की तो म्हणतो फक्त ज्ञानवान पुरुषाचं किती जरी प्रारब्ध असलं तर ज्ञान झाल्यानंतर त्याला जर 10 जन्माचं प्रारब्ध असेल तर त्याला ज्ञानानंतरही 9 जन्म घ्यावे लागतील असं एक मत सांगितलं. तर त्यांनी सांगितलं अभिप्रेत्य परिहार करून की असं होणार नाही, ज्ञान हे शेवटच्या जन्मात होतं. परंतु ज्ञानवान पुरुषाचा व्यवहार जो आहे तो प्रारब्ध बलानेच त्या ठिकाणी होतो, पण तो कोणता फक्त भिक्षाटनादी इतका किंवा स्नान शौचाचार इतकाच त्याची प्रवृत्ती या ठिकाणी होते. पण मग त्याला सांगतात की एवढी जी प्रवृत्ती होते परंतु मन हे अनालंब राहू शकत नाही, म्हणून त्याने मनाला निरुद्ध केलं पाहिजे. त्याने योगाचा अभ्यास करून अष्टांग योगाच्या द्वारा त्या अंतःकरण वृत्ती जी आहे तिचा निरोध केला पाहिजे. निरोध केला म्हणजे त्याला जे प्रारब्ध प्राप्त होणार जे सुखदुःख हे त्याला होणार नाहीत. आणि प्रवृत्ती फक्त तो नित्य तो समाधीचाच अभ्यास करत राहील. आणि त्या समाधीचा अभ्यास करण्यासाठी ते योगाचे जे अष्टांग आहेत त्याच्यापैकी पहिली 7 अंग जर दृढ झाली तर नंतर तो निर्विकल्प समाधीचा अभ्यास करतो. आणि प्रारब्ध बलाने तो जेव्हा वृत्तीवर येतो त्यावेळेला तो भिक्षाटनादी क्रिया करतो. पण ह्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्या व्यवहाराचा संकोचच असतो, दुसरा व्यवहार तो करीत नाही किंवा ज्ञानवान पुरुषाने करू नये असं सांगत असताना त्यांनी यम नियम प्राणायाम आपलं आसन प्राणायाम धारणा आणि ध्यान ही समाधीची 7 अंग सांगितली. आणि त्याच्यानंतर आता मुख्य अंग जे समाधी ते कसं करावं याविषयी तो आता निरूपण करतो. थोडक्यात काल आपण सांगितलं की जे पातंजल योगसूत्र आहेत त्या योगसूत्राच्या हे जे 4 अध्याय आहेत त्याच्यामध्ये सर्व जो काही निरूपण केलेलं आहे ते सर्व निरूपण थोडक्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. सगळंच काय आपल्याला याच्या ठिकाणी स्पष्टीकरण होणार नाही. पातंजल योगसूत्राची जी टीका आहे त्या टीकेचा जर आपण अभ्यास केला किंवा त्याच्यावर असणारं काही भाष्य कोणाचं व्यास भाष्य म्हणून त्याच्यावर आहे आणि त्या भाष्याच्या आधाराने जर त्या दर्शनाचा आपण अभ्यास केला तर आपल्याला ह्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होतील. याच्यामध्ये एक अंगाचा अभ्यास करायला अनेक वर्ष पाहिजे, नुसतं केवळ यम नियम प्राणायाम आसन अशा प्रकाराने त्यांनी सांगितलेले. आता मुख्य जी समाधी आहे त्या समाधीमध्ये जे योगसूत्रामध्ये वर्णन आले त्याचं थोडक्यात तो वर्णन करून सांगतो. कोण त्रयस्थ त्याचा पण आग्रह आहे की ज्ञानवान पुरुषाचा व्यवहार नियमितच असला पाहिजे. प्रारब्ध बलाने त्याची प्रवृत्ती काय खूप मोठा व्यवहार किंवा विक्षेपयुक्त व्यवहारामध्ये होणारच नाही. त्या ठिकाणी त्या व्यवहाराचा संकोचच असला पाहिजे असं त्याचा आग्रह आणि प्रतिपादन आहे. पण तो म्हणतो की मग हे कसं करावं तर त्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करावा. योगवासिष्ठ म्हणून जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा एक कल आपण पाहिला तर असाच दिसतो की ज्ञानवान पुरुषाने देखील समाधीचा अभ्यास निरंतर करावा. आणि तशाच प्रकारचे आख्यानं त्याच्यामध्ये अधिक तर आलेली आहेत. परंतु योगवासिष्ठाचं जे काही मनोगत आहे किंवा त्यांचा जो अभिप्राय आहे तो अभिप्राय असा निष्पन्न होत नाही. कारण सगळ्या ग्रंथाचा आपण उपसंहारपूर्वक चिंतन केलं म्हणजे षड्लिंगपूर्वक तरच ही गोष्ट लक्षात येते. आणि त्याच्यामध्ये काहींच्या जीवनामध्ये अतिशय विक्षेप असताना देखील त्यांची आत्मस्वरूप स्थिती अभंग आहे असंच त्याच्यात निरूपण दिसतं. त्याच्यावरून जे विचारसागराचं मत आहे तेच मत ज्ञानवान पुरुषाच्या त्या व्यवहाराला कोणत्याही प्रकारचा त्याचा विक्षेपयुक्त व्यवहार असो किंवा त्याची समाधी असो त्याला विक्षेप आणि समाधी ह्या अंतःकरणाच्याच अवस्था आहेत. पण असं असूनही जे वर्णन केलं किंवा इथे जे आग्रहाने हा त्रयस्थ प्रतिपादन करतो तो जीवनमुक्तीच्या
विलक्षण सुखार्थ या ठिकाणी ज्ञानवान पुरुषाची प्रवृत्ती जर अशा प्रकारच्या समाधीमध्ये झाली तर त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळेल, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि किती विक्षेप झाला तर ह्या विक्षेप किंवा समाधी ह्या अंतःकरणाच्या अवस्था आहेत. अंतःकरण मी नाही किंवा अंतःकरण माझं नाही, हा बोधच सर्वात श्रेष्ठ आहे हे सांगण्यात शास्त्राचं तात्पर्य आहे. आणि कशासाठी तर ज्या ठिकाणी तत्त्वज्ञानाचं दारढे सांगायचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी जीवनमुक्तीचं विलक्षण सुख सांगायचं आहे त्या ठिकाणी ह्या समाधीच्या अभ्यासाचं चिंतन सांगतात. असं जीवनमुक्ती विवेक आणि पंचदशी यांच्यातला विरोध परिहार किंवा शंकरानंदी आणि पंचदशी किंवा विचारसागर ह्या प्रकरण ग्रंथाच्या विरोध परिहार करावा असं स्वामी महाराज सांगत होते. तर त्याप्रमाणे आता या ठिकाणी समाधी या शेवटचं जे अंग आहे त्याचं वर्णन करतात. समाधी व्युत्थान संस्काराचा तिरस्कार होऊन निरोध संस्काराची प्रगटता झाली म्हणजे अंतःकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम तो समाधी. काय की आपण ध्यानापर्यंत आलो तर ध्यानामध्ये अंतःकरण आपलं अंतरायरहित अंतःकरणाच्या प्रवाहास ध्यान म्हणतात. आता इथं अंतःकरणाच्या म्हणजे अंतःकरण वृत्तीच्या प्रवाहाला असं म्हणावं लागेल की या ठिकाणी कारण त्यांनी दिलं आहे योगश्चित्तवृत्ती निरोधा. तर ज्या एक असं चिंतन आखणन सरस्वतीने केलं आहे का जे लोक सांगतात योग म्हणजे काय तर चित्ताचा निरोध म्हणजे योग, त्यांना ते सांगतात की त्यांना पातंजली योगसूत्र किंवा वेदांतातलं तत्त्वच कळलं नाही. कारण अंतःकरणाचा परिणाम नाही किंवा आपलं त्या अंतःकरणाचा निरोध नाही, अंतःकरण वृत्तीचा निरोध आहे. म्हणून आणि चित्तवृत्तीर योगस्तु चित्तवृत्ती निरोधा असं लिहिलं आहे. तसं इथं अंतःकरणाचा प्रवाह म्हणजे अंतःकरण वृत्तीचा प्रवाह याला ध्यान म्हणायचं. काय त्याचं सूत्र पण आहे ना, तत्र प्रत्ययैकतानता ध्यान. आता प्रत्ययैकतानता कोणाची होईल, अंतःकरणाची का अंतःकरण वृत्तीची होईल, वृत्तीची असं आहे. तर तसं इथं सुद्धा सांगतात समाधी कशाला म्हणायचं तर व्युत्थान संस्काराचा तिरस्कार होऊन, व्युत्थान म्हणजे वृत्तीचं पुन्हा उत्थान झालं की प्रपंच प्रतीतीला यायला लागला, देहाधिक प्रपंच, त्याला म्हणायचं व्युत्थान. मग हे जे व्युत्थान संस्कार आहे याचा तिरस्कार करायचा म्हणजे याला अभिभूत करायचं किंवा मागं जसा प्रत्याहार सांगितलं तशी अंतःकरण वृत्ती त्यांच्यापासून परान्मुख करायची आणि निरोध संस्काराची प्रगटता. इथं निरोधही नाही म्हटलं, निरोधाचे संस्कार त्याचा अधिक प्राकट्य हो. कारण कोणती गोष्ट ज्याचा आपण अभ्यास करतो त्या अभ्यासाचे आपल्यावर होतात संस्कार. म्हणून आपण जेव्हा समाधीचा अभ्यास करतो म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करतो म्हणजे चित्तवृत्ती 5 प्रकारची आहे की त्या ठिकाणी पहिल्यांदा एक क्षिप्त आपलं कोणती क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध अशी चित्त अंतःकरणवृत्ती 5 प्रकारची म्हणजे 5 प्रकार आहे तिचे. या अंतःकरणवृत्ती कधी क्षिप्त असतं, चंचल असतं, कधी विक्षिप्त अतिशय बहिर्मुख होऊन धावतं, कधी त्याला काही कळतच नाही, मूढ अवस्थेला प्राप्त होतं, कधी चित्ताचा एकाग्रतारूप परिणाम होतो म्हणजे केवळ चित्ताचं एकच आहे आग्रह म्हणजे टोक ज्याला म्हणजे ज्या वस्तूचं आपण चिंतन करतो त्याच्यात अंतःकरणवृत्ती प्रवाहरूपाने निरंतर त्याच्याच ठिकाणी प्रवाहित होते. असं जे आहे अंतःकरणवृत्तीचा प्रवाह त्याला काय म्हणतात ध्यान. आणि ह्या ध्यानाची प्रगाढ अवस्था झाली की पुढं त्याला समाधी, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी असं होतं. तर हे सगळं जे आहे आपल्या भक्ती सिद्धांतात किंवा आपल्या चित्ताला समाधान नाही, आजकालचे जे हे ना रामदेव बाबांचा योग असो किंवा रवी शंकर किंवा अनेक लोक जे आहेत ना समाजामध्ये जे आणि लोकांना दुःख आहे ते दुःखाचं अधिष्ठान कोण हे चित्तच आहे ना, सगळं आश्रय चित्ताच्याच आश्रय राहतं आणि ते चित्त जितकं क्षिप्त विक्षिप्त मूढ होईल तसे लोक दुःखी होतात. याच्यामध्ये रजोगुणात्मक चांचल क्षिप्त विक्षिप्त रजोगुणात्मक आहे त्याचं दुःख होणारच, तमोगुणामध्ये मूढता येणारच. तर त्यासाठी हे लोकांनी हे सगळे उपाय आपल्याला मूलभूत उपाय इथं सांगितलेले आहेत. पण थोडासा एखादा प्राणायामाचा उपाय किंवा आसनाचा उपाय किंवा जपाचा ध्यान थोडंसं सांगितलं की लोकांना तेवढ्या काळात बरं वाटतं. वास्तविक हे कोणते त्यांच्या दुःखाची लयरूप निवृत्ती आहे. आपल्याकडे उपाय काय आहेत, आत्यंतिक निवृत्तीचे उपाय आहे आणि
असं असून देखील आपलं जे मूलभूत शास्त्र आहे त्याला आपण पाहत नाही. कालच सांगितलं की त्या गुलाबराव महाराजांनी योग प्रभावामध्ये असं परवा वाचलं की त्यांनी सांगितलं त्यांनी खूप वेगवेगळे म्हणजे प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारले. त्यांनी सांगितलं, अरे वेड्यानो, तुम्ही म्हणता की ॲरिस्टॉटल म्हणतो आणि कांटे म्हणतो, जो अलीकडच्या काही शतकातला कोणी तत्त्वज्ञ आणि तोही बुद्धीच्या स्तरावर केलेला त्यांनी विचार, आणि त्याला तुम्ही म्हणतात नाही पण कांटे असं म्हणतो. त्याच्यापेक्षा असं म्हणा नाही पण अपौरुषेय वेद असं म्हणतो. त्या अपौरुषेय अनादी अनंत असणाऱ्या मानवजातीसाठी खऱ्या शाश्वत सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी आईपेक्षाही दयाळू अंतकरणाने जी श्रुती माता प्रवृत्त झाली त्याच्या सिद्धांताला हे तुम्ही पाहिलं आहे का? कांटेने ॲरिस्टॉटल पाहिलासुद्धा नाही, आणि तरीसुद्धा त्याच्या विचाराला तुम्ही ग्रहण करायला पाहता. त्याच्यापेक्षा अपौरुषेय वेदाचे विचार जर तुम्ही ग्रहण केले तर तुम्ही कायमचे तरी निहाल व्हाल ना. तेव्हा तुम्ही एवढंच करा. ते म्हणतात की हा तुमचा वेडगळपणा आहे तो टाकून द्या. याच्यामध्ये आपण विश्वास कुठे ठेवतो? तिथंही विश्वास ठेवायचाच आहे ना. त्याच्यावरही विश्वास ठेवून आपण त्याचं अनुसरण करतो आणि ज्याला काय म्हणतो आपण अल्प सुखाला प्राप्त होतो. त्याच्यापेक्षा तुम्हाला शाश्वत सुखाच्या प्राप्तीचा मूलभूत स्रोत आम्ही दाखवून देतो ना, की अष्टांग योगसुद्धा फार मोठं साधन आहे. त्याच्यामध्ये वेदांत तर ते शेवटचंच शस्त्र आहे, परंतु त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टीचा सगळा इतका बारकाईने विचार केला आहे. नुसतं पातंजल योगसूत्राचं आपण चिंतन केलं तर त्याच्यात तर ईश्वराचं नावसुद्धा नाही, असलं तर विकल्पाने. वेदांत हा काही त्याचा विषय नाही, तरीसुद्धा माणसं सुखी होतात. आणि ते इतर जे काही चाललेल्या आता तथाकथित शांतीचे जे उपाय आहेत त्याच्यापेक्षा हे उपाय चांगले आहेत. बरे शब्दांनी जरी आपण कळून घेतले आणि त्याच्या अर्थ कळले, अर्थाकार वृत्ती झाली आपली, तर त्यांनीसुद्धा आपल्याला त्या मार्गाचं अनुष्ठान केलं तर मनुष्याला शांतता दांतता प्राप्त होईल. आणि एकदा मनुष्याला शांतता दांतता प्राप्त झाली का त्याचा अधिकारही उंचावतो आणि त्याला स्वतःची अनुभूतीच येते. म्हणून या ठिकाणी समाधीचं सांगत असताना ह्याच्या क्षिप्त विक्षिप्त मूढ आणि एकाग्र आणि निरोध ह्या ज्या 5 अवस्था आहे चित्ताच्या, तर त्याच्यापेक्षाही योगशास्त्राने भर दिला आहे तो चित्ताच्या निरोध अवस्थेवर दिलेला आहे. एकाग्रता अवस्थेवर भर दिला आहे वेदांतानी, आणि निरुद्ध चित्ताच्या अवस्थेवर भर दिला आहे योग्यानी. नंतर एकाग्रतेवर भर दिला आहे भक्ती सिद्धांतामध्ये. निरुद्ध अवस्था ही वेदांतालाही मान्य नाही आणि निरुद्ध अवस्था ही भक्ती सिद्धांतालाही मान्य नाही. भक्ती घडायची असली तर अंतःकरण वृत्ती पाहिजे. निरुद्ध असून काय उपयोग? निरुद्ध वृत्ती अर्थात ज्या चित्तवृत्तीत कोणताही विकल्पाचं स्फुरण नाही, अशा प्रकारच्या संकल्प नाही आणि विकल्पही नाही. आपल्याला तिथं भगवंताचं गुणगान वर्णन करायचं, लीला वर्णन करायचं, त्याला वृत्ती पाहिजे की नाही? अर्थात ती वृत्ती क्षिप्त विक्षिप्त असताना कामा नाही, तशी निरुद्ध पण नको. ती वृत्ती कशी पाहिजे? एकाग्र पाहिजे. वेदांत श्रवणाधिकामध्ये प्रवृत्त झाला आणि लुब्धली नादी लागली समाधी असं जर झाला तर त्याच्या ठिकाणी हे वेदांताचं श्रवणाचं जे काही फल आहे ते फल त्याला होणार नाही. आता इथं हा आग्रही याला वेदांताचं तत्त्वज्ञान झालं तरी त्याचा एक त्याला काय म्हणतो आपण निष्पक्षपातीपणाने तो वेदांताचा विचार करत नाही, किंवा ज्याच्या ठिकाणी योगाचे संस्कार आहेत तर तो मनुष्य त्या योगाला कुठंतरी स्थान मिळावं. जसं त्यांनी सांगितलं ना, नैयायिकाने अशी प्रक्रिया का सांगितली, वृत्ती प्रभाकरमध्ये सांगितलं वेदांती झाले आणि तिथं का, तर ते म्हणजे त्यांना न्यायाचे काय पूर्वीचे संस्कार आहेत म्हणून त्यांनी इथं सुद्धा तशा प्रकारचं प्रतिपादन केलं. तसं मंडन मिश्रा वेदांती झाले तर ते कर्माला एकदम सोडायला तयार होत नाही, म्हणजे त्या संस्कार त्याला पूर्वसंस्कार असतात. म्हणून या ठिकाणी या चित्ताच्या निरोधाचा त्यांनी आग्रह धरलेला आहे. परंतु असं जरी केला तर बारकाईनं पाहिलं ना तर ह्यांना जो अभिप्रेत असणारं जे आनंदाची अभिव्यक्ती ती शेवटी कशाने निरोध जो आहे ना, तर त्या निरोधामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे, निरोध संस्काराची प्रकटता झाली म्हणजे काय, तर अंतःकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम होतो. म्हणजे शेवटी निरोधामध्ये सुद्धा काय आलं? ऐकाग्री आलं. म्हणजे योगामध्ये जरी निरुद्ध म्हणत असले तरी तिथं सुद्धा काय येतं? पुन्हा एकाग्रतारूप अंतःकरणाचा परिणाम, असंच त्याचं पुन्हा त्यांनी व्याख्यान केलं. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण नुसत्या समजावून घेतल्या ना, वास्तविक 7वा तरंग सर्वात अवघड आहे, सगळ्यात जड जातं याचं चिंतन करायला बारकाईनं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आता ते समाधीचा अभ्यास सांगतात की युत्थान संस्काराचा तिरस्कार होऊन, म्हणजे आपल्यामध्ये जेव्हा आपली अंतःकरणवृत्ती पुन्हा बहिर्मुख होते किंवा देहादी
देहादिकांच्या विषयी सत्यत्व, बाह्य प्रपंचाची प्रतीती, हेच युत्थान होतं ना आपलं. पण युत्थान होतं म्हणजे का, तर पूर्वसंस्कारामुळं होतं. आपण पूर्वीचं कोणत्या संस्कारात राहिलेले, सगळं इंद्रिय गम्य असं जे जगत आहे त्याच्याकडंच आपण राहिलो, त्याचे संस्कार झाले, म्हणजे युत्थानाचे संस्कार आहे. आपण प्रयत्न जरी ध्यानाचा केला तरी पुन्हा त्याच्यातून युत्थान होतं. युत्थान का होतं? युत्थानाचे संस्कार. म्हणून आपण काय केलं, त्या संस्कारात त्यांनी असं लिहिलं आहे की ज्या संस्काराच्या विरोधी संस्कार आपण करायचे. योगशास्त्र देखील ही गोष्ट मानतं. जसं आपल्याला आपलं अंतःकरण निष्ठुर आहे, निष्ठुरतेच्या विरोधी कोण आहे? दया आहे की नाही. आपल्याला दुःखी अंतःकरण राहतं, क्लेश काय त्याला म्हणतं, खिन्न अंतःकरण राहतं, क्लेशाने खिन्न राहतं. त्याच्या विरुद्ध काय आहे? माणसाने प्रसन्न राहण्याचा अभ्यास करावा. तसं हे जे निरोधाच्या विरोधी असणारे युत्थानाचे संस्कार आहे. युत्थान संस्काराचे विरोधी कोण आहे? निरोधाचे संस्कार. चित्तवृत्ती काय करायची? पुन्हा पुन्हा युत्थान पावते ना. कशामुळं पावते? संस्कारामुळं पावते. हा आपला अभ्यासच झाला. त्याला काही मुद्दाम संस्कार उद्भूत करावे लागत नाही. विषय समोर आला की आपोआप ते संस्कार काय करतात? जागृत होतात, उद्भूत होतात आणि आपल्याला पुन्हा त्या पदार्थाविषयीची ती जी जाणीव आहे ती आपल्या अंतःकरणावर पुन्हा ठसा उमटल्याशिवाय राहत नाही. म्हणून युत्थान संस्कार जे आहेत त्या युत्थान संस्काराचा तिरस्कार करायचा, म्हणजे त्यांना आपण बाजूला हटवायचं, त्यांना अभिभूत करायचं आणि निरोध संस्काराची प्रगटता करायची. निरोध संस्कार करणं म्हणजे काय? तुष्णी अवस्थेमध्ये अधिक राहण्याचा अभ्यास करणं. एक वृत्ती निघून गेली, दुसरी वृत्ती निर्माण झाली नाही, असा जो वृत्ती संधिकाल आहे तो वाढवण्याचा अभ्यास केला. म्हणजे त्याच्यामध्ये काय, एक वृत्ती गेली दुसरी वृत्ती आली नाही, म्हणजे वृत्तीचा काय झाला? निरोध झाला. परंतु त्या वृत्तीचा निरोध ज्या झाला तर वृत्ती नाही, पण वृत्ती अंतःकरण आहे की नाही, त्या ठिकाणी अंतःकरणाचा परिणाम नाही झाला तर वृत्ती आहे. म्हणजे याचा अर्थ ती वृत्तीच नाही, तिचा अभावच झाला असं नाही, पण ती वृत्ती आपल्या लक्ष्य स्वरूपाच्या ठिकाणी एकाग्रता झाल्यामुळं त्या वृत्तीचं जे युत्थान आपण म्हणतो ते युत्थान होत नाही. त्या युत्थान संस्काराचा काय झालेला आहे? निरोध झालेला आहे. आणि त्यामुळं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या आकाराची, ज्या आकाराची व्हायची तर त्याचे संस्कार इतके प्रगल्भ झालेले की ती वृत्ती दुसऱ्याही आकाराची झालेली नाही. परंतु त्या वेळेला असणारी जी वृत्ती तिलाच म्हणतात की अंतःकरणाचा एकाग्रता रूप होणारा परिणाम. म्हणजे अर्थात वृत्ती आहेच की नाही. अंतःकरणाच्या परिणामालाच काय म्हणतो आपण? पुन्हा वृत्ती म्हणतो का? दुसरं काय त्याचं? अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम त्याला काय म्हणतात? वृत्ती. बरोबर आहे का? तर आस्ती व्यवहाराला हेतू त्याला काय म्हणतात? आस्ती व्यवहाराला हेतू असा जो अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम त्याला म्हणतात वृत्ती. म्हणजे ही वृत्ती कोणती आहे? एकाग्रता रूप अंतःकरणाच्या परिणाम रूप असणारी जी वृत्ती. आता अशा प्रकारे ही सुद्धा कशामुळे झाली माहिती आहे का? आपोआपच इतकी सवय होते की ते चित्ताचा आपोआपच निरोध व्हायला लागतो, कारण निरोधाचे संस्कार झाले. जसे युत्थानाच्या संस्काराच्या विरोधी कोण आहे? निरोधाचे संस्कार. ते संस्कार इतके झाले की त्या ठिकाणी चित्तवृत्ती बिना अभ्यासाची स्वाभाविकपणे त्या ठिकाणी निरुद्ध व्हायला लागते. आणि असा जो अंतःकरणाचा एकाग्रता रूप परिणाम आहे त्या तो समाधी, त्याला म्हणतात समाधी. समाधीत सविकल्प आणि निर्विकल्प असे दोन प्रकार आहेत. पुन्हा या समाधीचे दोन प्रकार, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प. आता याच्यात किती चिंतन केलं तरी आपल्याला फार यथार्थ त्याचं सगळं चिंतन होईल. समाधीपाद म्हणून एक स्वतंत्र पादच आहे पातंजली योगसूत्रामध्ये. तर समाधीचे दोन प्रकार झाले, एक सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. ज्ञाता ज्ञान ज्ञेयरूप त्रिपुटीच्या भानासहित अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी जी अंतःकरणाची स्थिती तो सविकल्प समाधी. आता सविकल्प समाधी झाला हे कशावरून? तर याच्यामध्ये ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी असते. म्हणजे आपण अभ्यास करीत असतो, अंतःकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निरंतर स्थिर करण्याचा अभ्यास चालू आहे आणि ती वृत्ती त्या ठिकाणी स्थिरही व्हायला लागली. परंतु हा वृत्ती स्थिर करणारा जो अभ्यास करणारा तो मी आहे, ही अंतःकरण वृत्ती आहे. आणि ती अंतःकरण वृत्ती आपल्या प्रत्येक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होत आहे? एकाग्र करण्याचा मी अभ्यास करीत आहे. म्हणजे याच्या ठिकाणी त्रिपुटीचं भान आहे की नाही? एक आत्मा, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणारी चित्तवृत्ती आणि तो करणारा मी, तिचा करता. म्हणजे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ह्या त्रिपुटी रहित, बरोबर ना, अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी अंतःकरणाच्या वृत्तीची जी स्थिती त्याला काय म्हणायचं?
सविकल्प समाधी म्हणतात. थोडक्यात काय, मी ध्यान करीत आहे अशा प्रकारचं ध्यान करणारा जो ध्याता, ध्यान आणि देह ह्या त्रिपुटीचं भान असतं आणि भान असून अंतःकरणाची वृत्ती त्या ठिकाणी आपल्या ध्येयाच्या ठिकाणी आपण स्थिर करण्याचा प्रयत्न करताना ती स्वाभाविकपणे होऊ लागते. तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी मात्र भान आहेच, मी ध्यान करीत आहे, हे सूक्ष्म स्पुंज आहे, तर त्याला म्हणतात सविकल्प समाधी. ज्ञाता ज्ञान नियरूप त्रिपुटीच्या भानासहित अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी जी अंतःकरणाची स्थिती ती सविकल्प समाधी आहे. मी तिचा अभ्यास करणार आहे किंवा ज्या वेळेला त्या अंतःकरण वृत्तीमध्ये एकाग्रतारूप परिणाम झाल्यामुळे जी सुखाची अभिव्यक्ती होते, त्याच्यामध्ये त्या सुखाचं भोक्तृत्वाची वृत्ती पण त्याच्या ठिकाणी आहे की नाही? भोक्तृत्वाची वृत्ती आहे, ज्ञातृत्वाची वृत्ती आहे, कर्तृत्वाची पण वृत्ती आहे, हे सगळं त्याच्या ठिकाणी आहे. आणि मात्र अभ्यास मात्र चालू आहे आणि तो अभ्यास हे अधिक प्रगाढ झालेला आहे, परिपूर्ण झालेला नाही, पण जवळजवळ गेलेला आहे. त्याला म्हणतात सविकल्प समाधी. त्यातही शब्दानुविद्ध, शब्द अननुविद्ध असे 2 प्रकार आहेत. स्वामी महाराज सांगायचे की त्यांना जेव्हा समाधी झाला त्यांच्या गुरुबंधूला, तेव्हा त्यांच्या गुरुबंधूला त्यांनी विचारलं, मदन महाराज म्हणून त्यांचे गुरुबंधू होते, त्यांना हे विचारसागरातली जी प्रक्रिया आहे, कोणतं बाद समानाधिकरण्य आणि मुख्य समानाधिकरण्य, बाद समानाधिकरण्य सांगत असतानाच त्यांना निर्विकल्प समाधी लागलं. निर्विकल्प नाही म्हणायचं, कारण स्वामी महाराज सांगायचे की त्यांच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं तर ते त्यांना सविकल्प समाधी लागल्यानंतर इतक्या आनंदामध्ये राहिले, 3 दिवस राहिले त्याच्यामध्ये. नंतर हे त्यांच्या नाकामध्ये काही ते वात वगैरे घालायचे, कुठं त्यांना हलवायचे, त्याचे डोळे असे आणखी मोठे करायचे, तर ते सगळं झालं तरी ते काही खाली आले नाही. तर त्याच्यानंतर त्यांनी विचारलं, तुला काय कळत होतं की नाही? तर त्यांनी सांगितलं की मला थोडं कळत होतं, की याच्यामध्ये मला थोडंसं कळत होतं, पण मला ते कसं काय करावं, तुम्हाला प्रतिकार करावा की काय हे मला काही कळत नव्हतं, पण मला थोडंसं काही ना काही भान होतं. म्हणजे याचा अर्थ त्या आनंदात वृत्ती होताना त्या आनंदाचं त्यांनी काय घेतलं, भोक्तृत्वाचा अभिमान घेतला जो वृत्तीमध्ये. म्हणून त्याला निर्विकल्प समाधी म्हणता येणार नाही, कारण त्याचा ज्ञाता ज्ञेय ह्या त्रिपुटीच्या भानसहित अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती अधिष्ठानाच्या ठिकाणी लीन, आपला अंतःकरणाची वृत्ती अधिष्ठानाच्या ठिकाणी स्थिर होत होती. पण जरी झालं तरी त्यांना मात्र त्रिपुटीचं भान होतं. म्हणून ते सांगतात, त्रिपुटीच्या भानासहित अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी जी अंतःकरणाची स्थिती तो सविकल्प समाधी. त्यातही पुन्हा त्या सविकल्प समाधीचे पुन्हा 2 प्रकार आहे, एक शब्दानुविद्ध आणि एक शब्द अननुविद्ध असे 2 प्रकार आहेत. त्याच्यातही मला वाटतं वृत्ती प्रभाकरमध्ये पण दिलं आहे काही, त्या याच्यामध्ये 4थ्या प्रकरणामध्ये, शब्दाच्या प्रकरणामध्ये दिले का हे शब्दानुविद्ध समाधी आणि शब्द अननुविद्ध नाही दिलं काहीच. तर त्याच्यामध्ये एक 2 प्रकार आहे सविकल्प समाधीचे, पुन्हा 2 प्रकार, शब्दानुविद्ध आणि शब्द अननुविद्ध. मी ब्रह्म आहे या शब्दाने अनुविद्ध म्हणजे सहित तो शब्दानुविद्ध, शब्दरहित तो अननुविद्ध म्हणावा. त्रिपुटीचे भानरहित अखंड ब्रह्माकार अंतःकरणवृत्तीची जी स्थिती तो निर्विकल्प समाधी म्हणावा. आता सविकल्प समाधीमध्ये एक शब्दानुविद्ध, शब्दानुविद्ध म्हणजे त्याचा सूक्ष्म, आपण म्हणतो ना परा, पश्यंती, मध्यमानी, वैखरी ह्या 4 वाणी आहेत. तर त्या 4 वाणीपैकी याच्या ठिकाणी एक सूक्ष्म स्पुंज असतो. त्या 2 वाणी जे आहेत, कोणती, मध्यम आणि वैखरी, त्या उद्भूत वाणी आहेत. आणि परा आणि पश्यंती ह्या काय आहे, अनुद्भूत वाणी आहे. आणि परमात्म्याचं वास्तव स्वरूप जे आहे ते शब्दाच्या 4ही वाणींच्या आतीत आहे. परमात्म्याचं वास्तव परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे. तर एका वाणीमध्ये मी ब्रह्म आहे असं चिंतन करत असताना ती शब्दानुविद्ध आहे, म्हणजे त्या शब्द जो आहे ना, मी ब्रह्म आहे अशा प्रकार हे शब्दच आहे की नाही, तर ह्या शब्दाचं स्फुरण किंवा त्याच्या ठिकाणी त्याचं ज्ञान त्याच्या ठिकाणी विद्यमान असतं. तर मी ब्रह्म आहे या शब्दाने अनुविद्ध म्हणजे सहित, अनुविद्ध म्हणजे सहित, मी ब्रह्म आहे या शब्दाच्या सहित जो सविकल्प समाधी त्याला काय म्हणायचं, शब्दानुविद्ध समाधी. म्हणजे मी ब्रह्म आहे असा सूक्ष्म स्पुंज, शब्दरूप सूक्ष्म स्पुंज त्याच्या ठिकाणी असतो. तो परामध्ये असो किंवा पश्यंतीमध्ये असो तशा ठिकाणी असतो. म्हणायचं झालं तर
तर इथं दुसरं एक चिंतन करता येईल की या ठिकाणी म्हणतात मी ब्रह्म आहे या शब्दाने अनुविद्ध म्हणजे सहित तो शब्द अनुविद्ध. काही लोक म्हणतात काय करतो चिंतन करतो. काय चिंतन करतो? मी ब्रह्म आहे असं चिंतन करतो. ते एक धारणेच्या स्वरूपात असेल किंवा ध्यानाच्या स्वरूपात असेल किंवा सविकल्प समाधीच्या स्वरूपात असेल. आता त्याचा स्तर किती गाढ आहे किंवा सखोल आहे हे स्वसंवेद्य गोष्ट आहे. कारण जर तुम्हाला त्याचं ज्ञान आता तुम्ही प्रयत्नपूर्वकही करता की नाही धारणा मी ब्रह्म आहे तर तेच आणखीन त्याची प्रगाढ अवस्था झाली तर ध्यानमध्ये अंतःकरण वृत्तीचा प्रवाह सतत ठेवता हे सुद्धा प्रयत्नच आहे की नाही. प्रयत्न वाचून व्हायला लागलं की सविकल्प समाधी पण त्रिपुटीचं भान त्या ठिकाणी आहेच आहे. म्हणून शब्दाने सहित असणारा जो सविकल्प समाधी त्याला शब्दानुविद्ध समाधी असं म्हणतात. आणि शब्दरहित जो तो अननुविद्ध म्हणावा. आता याच्यामध्ये पुन्हा इथं असं शंका येते मग आता शब्दाच्या रहित आहे परंतु शब्दाच्या रहित आहे म्हणजे ते शब्दसुद्धा नाही तरीसुद्धा शब्दरहित तो अननुविद्ध म्हणावा. त्याला काय म्हणायचं? अननुविद्ध. मग आपल्याला काय वाटतं हा समाधीचा निर्विकल्पच झाला. हा निर्विकल्प झाला नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये काही त्रिपुटीचं भान आहे. जरी तुम्हाला शब्दाचं भान नसलं तरीसुद्धा मी ज्या आनंदाची अभिव्यक्ती होते त्याचं भोक्तृत्व अंशतः त्याच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने असल्यामुळं जरी तो परावाणीमध्ये असला तरी तो काय आहे? सविकल्प समाधी आहे कारण त्याचं त्याला भान आहे. म्हणून ते म्हणतात की हा शब्द अननुविद्ध शब्द मी ब्रह्म आहे असं शब्दरूप स्फुरण नाही परंतु तरीसुद्धा त्या ब्रह्मशब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थाच्या ठिकाणीही जरी वृत्ती लीन झाली तरीसुद्धा हे मला ज्ञात आहे याचं मला भान आहे कारण त्रिपुटी त्या ठिकाणी आहे. म्हणून याला सुद्धा सविकल्प समाधी म्हणायचं पण तो शब्द अननुविद्ध सविकल्प समाधी असं म्हणतात. आता त्रिपुटीचे भानरहित अखंड ब्रह्माकार अंतःकरण वृत्तीची जी स्थिती तो निर्विकल्प समाधी म्हणावा. आता तात्यांना जो समाधी झाला होता तर त्याला निर्विकल्प समाधी म्हणता येणार नाही. त्याला काय म्हणायचं? सविकल्प समाधी. आपण जरी बोलत असलो तर तात्यांना तर पुन्हा तुम्ही विचारलं तर ते काय सांगतात की मला काही कळलं नाही असं सांगतात पण मी केवळ आनंदात होतो असं सांगतात. म्हणजे याचा अर्थ आनंदाचं भोक्तृत्व त्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने होतं. म्हणून याला काय म्हणायचं? फार तर शब्द अननुविद्ध अशा प्रकारचा हा समाधी. रामकृष्ण हरी म्हणताना ते तत्वमसी महावाक्याचं चिंतन करतात. अहम ब्रह्मास्मी. रामकृष्ण हरी तात्यांचा अर्थ आहे ब्रह्माहमस्मी. आणि ते हे चिंतन ते कायम करत राहतात. ते आपल्याला ते दिसतात रामकृष्ण हरी. स्वामी महाराज म्हणले हाच तुला काय आहे? तत्वमसी महावाक्याचा उपदेश आहे. तर त्याप्रमाणे ते करतात. त्यामुळे ते रामकृष्ण हरी मी जाईपर्यंत ते रामकृष्ण हरी म्हणत होते चालू होतं त्यानंतर ते बंद झालं. पण याचा अर्थ तो समाधी कोणता आहे? सविकल्प समाधी आहे. मी ब्रह्म आहे या शब्दाने अनुविद्ध म्हणजे सहित तो शब्द अनुविद्ध आणि शब्दरहित तो अननुविद्ध म्हणावा. त्रिपुटीचे भानरहित अखंड ब्रह्माकार अंतःकरणाची जी स्थिती तो निर्विकल्प समाधी म्हणावा. आता ज्याच्यामध्ये त्रिपुटीचे भानरहित म्हणजे त्रिपुटीचं भानही नाही आणि अखंड ब्रह्माकार वृत्ती आता त्याच्यामध्ये भानही नाही आणि वृत्ती कशी झाली? अखंड. म्हणजे ज्याच्या अखंड याचा अर्थ काय? ब्रह्म आणि प्रत्येगात्मा याच्यामध्ये यत्किंचितही भेद नाही अशा प्रकारचे भेदाचे संस्कारसुद्धा ज्याच्या ठिकाणी मावळलेले आहेत आणि अभेदाचे संस्कारसुद्धा ज्याच्या ठिकाणी नाहीत आणि पुन्हा त्रिपुटीचं भानसुद्धा ज्या ठिकाणी नाही अशी काही बाई स्थिती असं साधारण शब्दाच्या द्वारा आपण त्याचं वर्णन करायचं. अशी जी स्थिती आहे तिला म्हणतात निर्विकल्प समाधी. नाही पण हे चाललंय कोणासाठी? ज्याने वेदांत श्रवण करून ज्ञान झाले त्यांनी ही स्थिती करण्यासाठी अभ्यास चालणार. केवळ अष्टांग योगाचाच अभ्यास सांगतात असं नाही. हा त्रयस्थ जो सांगतो तिथं त्यांनी काय करायचं? अखंड ब्रह्माकार वृत्ती करायची. कारण आता त्याला हे सांगत नाही कारण प्रत्येक आत्म्यामध्ये जर त्याला अंतःकरण तर अष्टांग योगाचं साधन त्याचं योगाचं साधन झालं. आता त्याला जे सांगतो योगाचं प्रत्येक आत्मा ब्रह्मरूप हे ज्ञान झाले की नाही त्याचं हे जे चिंतन चाललं हे कोणासाठी चाललंय? ज्ञान झाल्यानंतर चाललंय. मग त्याची अखंडाकार वृत्ती होऊ शकते की नाही? म्हणजे प्रत्येक आत्माच ब्रह्मरूप आहे हे
यथार्थ ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर जीवनामध्ये त्यांनी काय करावं याविषयी तर सांगतो का त्यांनी सुद्धा समाधीचा अभ्यास करावाच असं त्याचं मत आहे. मग आता तो काय अभ्यास करणार आहे? अखंड ब्रह्माकार वृत्तीचाच अभ्यास करणार, दुसरा कोणता अभ्यास करणार? दुसरी गोष्ट, हा सांगणारा कोण आहे? त्रयस्थ आहे. याच्या ठिकाणी आम्ही तर म्हणतो तो अखंड वृत्ती एकदाच होते, अज्ञानाचा नाश केला की ते करो किंवा न करू काही नाही, आणि केली तर उपयोग काय? फक्त जीवनमुक्तीचं विलक्षण सुख असा शास्त्राचा सिद्धांत आहे. त्यांनी पहिल्याला पंडितम मन्य म्हटलं. हा पंडितम मन्य नसला तरी हा सुद्धा एक कल्ली एकपक्षीय घेऊनच निष्पक्षपातीपणाने शास्त्राचं हृदय न जाणता चाललेला हा विचार आहे. हां, म्हणजे त्याला तितके विचार करतो तो, सविकल्प नाही, निर्विकल्पच समाधी झाला पाहिजे, म्हणजे अखंड ब्रह्माकार वृत्तीच त्यांनी केली पाहिजे. नाही तर याच्यामध्ये चित्ताचा निरोध सांगितला आणि पुन्हा काय सांगितलं? निरोध सांगितला तर फक्त योगातच चाललं, म्हणून तो अंतःकरणाचा एकाग्रता रूप परिणाम. हे कोणाचं आहे? वेदांताचं आहे. हे स्पष्टीकरण कोणी केले? त्यांनी कशाचं केले? वेदांताचं स्पष्टीकरण केले. तसंच इथं सुद्धा तो काय म्हणतो? त्रिपुटीचे भानरहित अखंड ब्रह्माकार अंतःकरण वृत्तीची जी स्थिती ती निर्विकल्प समाधी म्हणावा. ठीक आहे ना कृष्ण महाराज? अखंड ब्रह्माकार वृत्ती हेला काय म्हणायचं? पण त्रिपुटीचं भान विवर्जित अखंड अखंड ब्रह्माकार अशा अंतःकरणाच्या वृत्तीची जी स्थिती तिला म्हणायचं निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधी साधन आहे आणि निर्विकल्प समाधी त्याचे फल आहे. सविकल्प समाधी काय झाला? साधन, आणि ते करता करता ते अधिष्ठान म्हणजे परिणामाला म्हणण्यापेक्षा विवर्तत्वाला प्राप्त झालेलं आहे असं. आता त्यांना काही सांगायचं असो, पण आपण तर असंच चिंतन करावं, ऐक ना. त्याला ते द्वैतसुद्धा त्याच्या दृष्टीनं काय आहे? ब्रह्मरूपच आहे. द्वैतसुद्धा अधिष्ठान रूपच आहे. आता निर्विकल्प समाधीतही ते द्वैत असतेच. आता ते सांगतात जेव्हा निर्विकल्प समाधी होतो ना त्यावेळेलाही ते द्वैत असते, परंतु कसं? पाण्यातील मिठाप्रमाणे त्याची कोणत्याही रीतीने प्रतीती होत नाही. आता निर्विकल्प समाधीतसुद्धा द्वैत असतं. का म्हणावं लागतं द्वैत असतं? किंवा निर्विकल्प समाधी त्याचं द्वैत होतं म्हणूनच ते शरण यावं लागलं म्हणण्यापेक्षा त्या समाधीतून व्युत्थान होतं म्हणून त्या ठिकाणी द्वैत होतंच. मूलभूत द्वैत त्या ठिकाणी होतंच, बीजरूपाने का होईना त्या ठिकाणी होतं, ते नष्ट झालं नाही. जरी द्वैत गेला असलं तरी बीजरूपाने ते कुठं होतंच. त्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती कुठं तुम्ही म्हणता अधिष्ठानात लीन झाली तरी बीजरूप अज्ञानासहितच अंतःकरण वृत्ती अधिष्ठानात लीन, बरोबर आहे का? बीजरूप वृत्तीचा बाद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जरी तुम्ही म्हणले अधिष्ठानात लीन झाली तरी सुद्धा अज्ञान बीजाला शिल्लक ठेवूनच झाली. तुम्ही अंतःकरणाला धरून म्हणता का अधिष्ठान? अंतःकरणाला धरून नाही, अधिष्ठान हे अधिष्ठानामध्ये वृत्तीचा बाद करणं हे काय याच्याविषयी कोणताही विकल्प मनात नाही ठेवला तर तुम्हाला नित्य समाधी आहे की नाही? इतकंच नाही तर तुमचं काय आहे? जे जे कराल ते काय आहे? निद्रा समाधी स्थिती. झोपसुद्धा तुमची काय आहे? समाधीच आहे. त्याप्रमाणे ते द्वैत ब्रह्मरूपच प्रतीत होते. निर्विकल्प समाधीतही ते द्वैत असतेच. आता तुम्ही म्हणा निर्विकल्प समाधीत द्वैत नाही काय? आहे का? कशावरून? पण आहे तर आम्हाला प्रतीतीला येते का? आता त्रिपुटीचं भान नाही, द्वैताची अप्रतीती आहे त्या ठिकाणी, तरी तुम्ही म्हणता द्वैत आहेच आहे. कसं काय म्हणता? जर मग तिथं आहे काय नेमकी स्थिती? परंतु पाण्यातील मिठाप्रमाणेच त्याची कोणत्याही रीतीने प्रतीती होत नाही. आपण पाण्यात मीठ टाकलं तर आपल्याला मीठ दिसतं काय? अगोदर दिसतं की नाही? मग पाण्यात मीठ नाही काय? आहे. दिसतंय का? नाही. तसं या ठिकाणी निर्विकल्प समाधीमध्ये अंतःकरण वृत्ती अधिष्ठान ब्रह्मामध्ये लीन झाली नाही काय? द्वैताची अप्रतीती नाही काय? त्रिपुटीचं आभान नाही काय? सगळं आहे. तरीसुद्धा त्या ठिकाणी मग तिथं कसं झालेलं आहे म्हणतात? तिथं फक्त एवढंच झालेलं आहे की त्या ठिकाणी त्याची प्रतीती येत नाही, एवढंच. म्हणजे अप्रतीती आहे पण द्वैत आहेत. पण कसं आहे मग? कळत कसं नाही? पाण्यात मीठ टाकल्यानंतर विरघळल्यावर कुठं कळतं? तशी वृत्ती त्या अधिष्ठानात काय झालेली? लीन झालेली, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वेगळेपणाने तिचं भान होत नाही. म्हणजे तेच म्हणूनच आम्ही म्हटलं की त्या ठिकाणी आहे. नाहीतर आम्ही म्हटलं असतं की तृण अग्नी माझी समरस झाले असं. आम्ही काय म्हटलं तो अग्निरूप झालं की नाही तरुण? तसं नाही झालं, पाण्यातल्या मिठासारखं झालं.
नाही तर तृण अग्नी मिळे समरस झाले असं आम्ही म्हटलं असतो. बीजरूपाने त्याला शिल्लकच राहिलं नसतं. पण हा समाधी उत्थान होतं की नाही याचं? त्या रामकृष्ण आपण अनेक वेळा चिंतन केलं. रामकृष्ण आता कुठल्या ग्रंथात काय असेल माहीत नाही, पण रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं की साधारणपणे निर्विकल्प समाधी तून मनुष्याचं उत्थान होतंच. आणि जर समजा त्याचं 21 दिवस उत्थान झालं नाही तर जसं एखाद्या पिकलेल्या पान वृक्षापासून आपोआप गळून पडतं तसा त्याचा देह पडतो असं सांगितलं. निर्विकल्प समाधीतही ते द्वैत असतेच, परंतु पाण्यातील मिठाप्रमाणे त्याची कोणत्याही रीतीने प्रतीती होत नाही. म्हणजे पाण्यात मीठ नाही का? आहे. पुन्हा जर तुम्ही तोंडाला लावलं तर खारट लागेलच की नाही? अग्नीवर जर त्या ठिकाणी त्याला आच दिली तर पुन्हा मीठ मिळेलच की नाही तुम्हाला? तसं उत्थान झालं का पुन्हा तुम्ही आहेत. तुम्ही कोण आहात तेव्हा पुन्हा चांगदेव आहात, आणि जेव्हा समाधीत गेले तेव्हा तुम्ही चांगदेव आहात. पण समाधीतले चांगदेव वेगळे आणि उत्थान दशेतले चांगदेव वेगळे, आहे की नाही? असं तुमची स्थिती आहे. मग ते सांगतात, परंतु पाण्यातील मिठाप्रमाणे त्याची कोणत्याही रीतीने प्रतीती होत नाही. आता सुषुप्ती आणि निर्विकल्प समाधी यात भेद आहे. मग तुम्ही म्हणा झोपेत आणि निर्विकल्प समाधीमध्ये काय भेद आहे? सुषुप्तीमध्ये ब्रह्माकार वृत्तीचा अभाव असतो आणि निर्विकल्प समाधीत ब्रह्माकार वृत्ती असतेच, परंतु तिचे भान होत नाही. सुषुप्तीमध्ये काय वृत्तीचा काय झालेला आहे? लय झालेला आहे, बरोबर ना? आणि समाधीमध्ये सुद्धा वृत्तीचा काय झालेला आहे? लय. पण सुषुप्तीमध्ये ब्रह्माकार वृत्ती झाली का? नाही, सुषुप्तीमध्ये ब्रह्माकार वृत्ती झालेली नाही. निर्विकल्प समाधीमध्ये जरी त्रिपुटीचं भान नसलं तरी ब्रह्माकार वृत्तीचं म्हणजे अभ्यास न करता प्रत्यय चालू आहे की नाही, म्हणजे त्याचा आवृत्ती चालू आहे की नाही. परंतु ते सगळं स्वसंवेद्यच आहे. हे काय असं फक्त तुम्हाला हे कळेल की त्याचं उत्थान झालं. उत्थान झालं म्हणून तुम्ही फक्त एवढं म्हणू शकता की या ठिकाणी त्याचा अज्ञान जे आहे ते बीजरूपाने होतच आहे. त्याच्या ठिकाणी वृत्तीचा बाध झाला नाही तोपर्यंत तुम्ही एवढंच म्हणू. हां काय? हां हां नाही ते तर वेगळी नाही नाही त्यांचं म्हणणं त्यांचं ते नाही म्हणणं. हां पुन्हा हां 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 बोला बोला बोला. आपल्याला कसं कळणार की समाधीमध्ये ब्रह्माकार वृत्ती आहे? नाही, पण सविकल्प समाधीत नव्हतं कळत का तुम्हाला? शब्दानुविद्ध समाधीत कळत नव्हतं का तुम्हाला? त्याचं सुद्धा आपल्याला नाही कळणार. ज्याला जे समाधीत गेले त्याचं काय नाही. अहो हे दुसऱ्यासाठी चाललं नाही. हे ज्ञानवान पुरुषाला ते शब्दाच्या द्वारा स्वसंवेद्य वस्तूचा अभ्यास कसा करावा हे सांगून राहिले. हे दुसऱ्यांना कळावा तो तुम्ही त्याला नाही म्हणू शकत हा शब्दानुविद्ध समाधी. अहो तो धारणेत आहे का ध्यानात हे सुद्धा कळणार नाही का? तो बहुरूपी हे सुद्धा नाही कळणार. हा स्वसंवेद्यविषय नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलेले आहे. बहुरूप्याने खेळ केला म्हणे, साधूची सगळी सेवा ही लोक जमायला लागले. त्यांनी काय म्हटलं, आणा माझं काय ते दक्षिणा. म्हणजे आपल्याला दुसरे शब्द माहीत नाही. त्याला काय म्हणायचं बिदागी, पण आपल्या परिचयाचा दुसरा शब्द लोकप्रचारातला आहे की माझं जे काही बक्षीस आहे ते मला द्या. हे काही स्वसंवेद्य याचा विषय. हा काही असा दुसऱ्याने त्याचा शब्दानुविद्ध आहे का अनुविद्ध सविकल्प समाधी? त्याची धारणा आहे का त्याचं ध्यान आहे का तो ढोंग करतो दांबे? हे काहीच कळणार नाही. ज्याला खरं खरं करायचं असेल त्याच्यासाठी हे शास्त्रकार दयाळू अंतकरणाने समजून सांगून राहिले. एवढंच आहे. इतकं लांब त्याला न्यायचंच नाही कुठं. हा बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुनी तयास धन देते. आता त्यांचं नाही चाललेलं आहे. तर सुषुप्तीमध्ये ब्रह्माकार वृत्तीचा अभाव असतो आणि निर्विकल्प समाधीत ब्रह्माकार वृत्ती असते, परंतु तिचे भान होत नाही. ब्रह्माकार वृत्ती असते निर्विकल्प समाधी तरीसुद्धा तिचं भानसुद्धा नसतं. आणि भान होईल तर तो सविकल्प समाधी झाला. भान झालं तर त्याला काय म्हणायचं? सविकल्प समाधी. म्हणून भान होत नाही असे म्हटले. आता निर्विकल्प समाधी अद्वैत भावनारूप आणि अद्वैत अवस्थानरूप असा दोन प्रकारचा आहे. आता झाला सविकल्प समाधीचे दोन प्रकार सांगितले. निर्विकल्प समाधीचे पुन्हा दोन प्रकार सांगतात. एक अद्वैत ब्रह्माकार अंतकरणाच्या अज्ञात वृत्तीसहित असतो, तो अद्वैत भावनारूप. आणि अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला असता ब्रह्माकार वृत्तीही शांत होते, म्हणून वृत्तीरहितास अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी म्हणतात. आता त्याच्यातही पुन्हा दोन प्रकार. अद्वैत भावना
भावनारूप समाधी आणि अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी, असे दोन समाधी बघा. त्याच्यामध्ये असं सांगतात की अद्वैत भावनारूप आणि अद्वैत अवस्थानरूप असा निर्विकल्प समाधी दोन प्रकारचा आहे. अद्वैत ब्रह्माकार अंतकरणाच्या अज्ञात वृत्तीसहित असतो तो अद्वैत भावनारूप, आणि याच अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला असता ब्रह्माकार वृत्तीही शांत होते. म्हणून वृत्तीरहितास अद्वैतावस्थानरूप निर्विकल्प समाधी म्हणतात. आता याचं स्वरूप सांगतात की अद्वैता भावनारूप जो समाधी आहे त्याच्यामध्ये काय होतं की ब्रह्माकार अंतकरणाची वृत्ती असते, ब्रह्माकार अंतकरणाची वृत्ती होत असते, परंतु ती कशी असते? अज्ञात का म्हटलं? त्रिपुटीचं भान नाही. म्हणजे संस्कार इतके सविकल्प समाधीचे इतके दृढ झालेले आहेत की अखंड, पण ती कशी आहे? शब्द अननुविद्ध ही दुसरा सविकल्प समाधी आहे ना, तो अधिक दृढ झाला की मग कोणता होतो? अद्वैत भावनारूप निर्विकल्प समाधी. म्हणजे या ठिकाणी अंतकरण वृत्ती अखंड ब्रह्माकार होत राहते, परंतु ती वृत्ती कशी असते? अज्ञात असते. म्हणजे तिथं त्रिपुटीचं भान नसतं. ज्ञात झाली तर तिला काय म्हटलं असतं आम्ही? पुन्हा सविकल्प समाधी म्हटलं असतं. म्हणून ते म्हणतात की अद्वैत ब्रह्माकार अंतकरणाच्या अज्ञात वृत्तीसहित असतो, त्याला म्हणायचं अद्वैत भावनारूप. आणि आता अद्वैत अवस्थानरूप म्हणजे काय? ह्याच अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला असता जी ती अखंड ब्रह्माकार वृत्ती होते ना, पुन्हा ती सुद्धा काय होते? शांत होते ना, निवृत्त होते. आणि खाली काय राहतो? केवळ अधिष्ठान रूपाने अवशिष्ट राहतो. तिला काय म्हणायचं? अद्वैत अवस्थान. म्हणजे अद्वैत स्वरूपामध्ये अंतकरण वृत्तीची स्थिर रूपाने अखंड स्थिती, तिला काय म्हणायचं? अखंड आत्मस्वरूपामध्ये अंतकरणाची जी स्थिती, तिला म्हणायचं आपलं नाही, अंतकरणाची नाही, अद्वैत भावनारूप निर्विकल्प समाधीचा अभ्यास दृढ झाला असता ब्रह्माकार वृत्तीही निवृत्त होते किंवा शांत होते. कारण का? केवळ आत्माच त्या ठिकाणी अवशिष्ट राहतो किंवा केवळ अखंड ब्रह्मच अवशिष्ट राहतं. ही जी समाधी आहे हिला म्हणायचं अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी असं सांगतात. म्हणून वृत्तीरहितास अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी म्हणतात. आता केवळ वृत्तीरहित, त्या ठिकाणी वृत्ती नाही का? अद्वैत भावनारूप समाधीमध्ये वृत्ती आहे, कारण ब्रह्माकार वृत्ती आहे. म्हणून वृत्तीसहित असेल तर तिला काय म्हणायचं? अद्वैत भावनारूप निर्विकल्प समाधी. आणि वृत्तीरहित असेल तर त्याला काय म्हणायचं? अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी. म्हणून वृत्तीरहितास अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी म्हणतात. याच्यातून फार ते दिव्यानंद स्वामी सांगत असतात. आता हे एवढं जर कोणी करायला गेलं, हा अभ्यास झाला ना, एवढा अष्टांग योगाचा अभ्यास करून इथून सुद्धा त्याचे सर्व दर्शनांचा जो समन्वय शांतीधर्मानंदजींनी लिहिलेलं आहे बघा, सर्व दर्शन संग्रह थोडक्यात लिहिले, आणि त्यात एक समन्वयाचं थोडं चिंतन लिहिले. तर एक आता ही जी स्थिती प्राप्त झाली, वेदांताची स्थिती प्राप्त झाली की नाही? ही वेदांताची स्थिती योगाने प्राप्त झाली का ही वेदांताने प्राप्त झाली? वेदांतानेच प्राप्त झाली. वेदांताने प्राप्त झाली. आता जी एवढा अभ्यास करून स्थिती प्राप्त झाली ही वेदांताच्या ह्या पुन्हा आपण क्रियायोगाचा अभ्यास करून प्राप्त झाली का केवळ वेदांताचं श्रवण परोक्ष होतं, अपरोक्षात त्याचा पर्यवसान करण्यासाठी एवढा श्रम करावा लागला. हे सर्व कुठं झालं असतं माहिती आहे का? श्रवणातच हा निश्चय केला असता तर तुम्हाला नित्य निर्विकल्प समाधी झाला असता, आहे की नाही? तिथले श्रम त्याच्यापेक्षा स्वामी महाराज म्हणायचे नाक दाबलं, हातपाय मोडले, मग माणसाला वाटतं बरं किंवा एवढा आपण समाधी केला. आता हा जो अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी हा हे नित्यच आपले स्वरूप आहे ना. ते जर तुम्हाला श्रवणाच्या द्वारा जर निश्चय झाला असता तर एवढा उठारेटा करावा तरी लागेल का त्याला? नाही. बरं, आता हाही जो झाला, हाही सुद्धा काय झाला? वेदांताच्याच प्रक्रिया घेऊन झाला. वेदांताच्याच प्रक्रिया घेऊन निधिध्यासन रूप चिंतन तुम्ही प्रगाढ केलं, त्यावेळेला ही स्थिती प्राप्त झाली. ही स्थिती आणि ही स्थिती प्राप्त करायला तुम्हाला किती श्रम लागले? एक एक यम आणि एक एक नियमाचं अनुष्ठान ते म्हणतात की 12-12 वर्ष करावं लागतं. ब्रह्मचर्य, अहिंसा, आस्थेय, अपरिग्रह, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, तेव्हा बहुनाम जन्मनाम आणते. आणि खरं जर तुम्ही खास एकाग्र होऊन श्रवण केलं आणि अधिकारी होऊन श्रवण केलं, बुद्धी निश्चय आत्मज्ञान,
ज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण थोड्याही कालाचा हे करायला किती लागेल, याच्यासाठी किती श्रम आहे, आणि त्याच्यासाठी काहीच श्रम नाही. फुलकूस करायला जेवढा त्रास आहे तेवढा जर गुरुवचनावर विश्वास ठेवला असता आणि तत्त्वमसी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नाला. नाही आहे की नाही. आता सांगतात म्हणून वृत्तीरहितास अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी म्हणतात. याच्यामध्ये पुन्हा असं आहे बघा, करताना मनुष्य आहे ना, यमापासून वेदांत श्रवण केलेला मनुष्य यमापासून अद्वैत अवस्थान रूप समाधीपर्यंत चांगदेव गेले होते की नाही, इथपर्यंत गेले होते का, आणि समाधान कोणत्या क्षणी लाभलं त्यांना. नाही एवढ्या यमनियमाचे सगळं केलं तरी वेदांत श्रवण करणाऱ्या मनुष्याला हा अभ्यास करायला प्रवृत्त झाला तरी समाधान लागणार नाही. कारण समाधान कधी होईल, त्याला वृत्तीचा बाध निश्चय आपण केला नाही तोपर्यंत काही हे होत नाही. शेवटी कुठं शरणाला जावं लागेल, वृत्तीचा जो बाध करून देईल तिथंच जावं लागेल, ऐके नाही. आणि वृत्तीचा बाध केला आणि नंतर अभ्यासाने प्राप्त झाला तरीसुद्धा प्राप्त कशाने झाला, ज्ञानानेच प्राप्त झाला. म्हणजे ते जे आपण श्रवण केलं होतं तेच संस्कार पुन्हा पुन्हा उद्भूत करून त्याला अनुसरून केलेल्या अभ्यासानेच ही स्थिती आपल्याला प्राप्त करू. मग आता जोडे खाऊन कांदे खाऊन मिरच्या खाऊन तिथंच जरी यायचं तर आताच का नाही श्रवणामध्ये निश्चय होत, आहे की नाही. माणसाला कौतुक कशाचं वाटतं, 7व्या तरंगाचं कौतुक वाटतं. काही परवाच कोणतरी म्हणलं नाही हा 7वा तरंग जरा शांत घेतला तरी चालेल, खूपच चांगला आहे. याच्यामध्ये चांगला म्हणजे याच्यात अनेक प्रकारचा अभ्यास सांगितलेला आहे, तिथं आपल्याला बरं वाटतं आहे की नाही. अद्वैत ब्रह्माकार अंतकरणाच्या अज्ञात वृत्तीसहित असतो तो अद्वैत भावनारूप, आणि याच अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला असता ब्रह्माकार वृत्तीही शांत होते. म्हणून वृत्तीरहितास अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी म्हणतात. आता हे वर्णन केलं बरं का. जसा तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब टाकतात तो लोखंडात प्रवेश करतो, त्याप्रमाणे अद्वैत भावनारूप समाधीच्या दृढ अभ्यासाने अत्यंत प्रकाशमान ब्रह्माच्या ठिकाणी वृत्तीचा जो लय होतो. म्हणून अद्वैतावस्थानरूप निर्विकल्प समाधी मुख्य फलरूप आहे आणि अद्वैत भावनारूप समाधी त्याचे साधन आहे. आता त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला अद्वैत भावनारूप समाधीचा आपण अभ्यास दृढ करतो त्यावेळेला ती अद्वैत अवस्थानरूप म्हणजे अभ्यास करता करता आपली काय होते, वृत्ती अत्यंत प्रकाशमान असणारं ज्ञानरूप असणारं ब्रह्म, त्या ब्रह्माच्या ठिकाणी त्या वृत्तीचा लय होतो. आणि तो लय कसा होतो, जसं आपण आता पाणी आणि तापलेल्या लोखंडावर टाकलं तर पाणी होत्याचं नाहीचं होतं की नाही. म्हणजे ते पाणी जे त्याला काय होतं, ते अग्निरूपच होऊन जातं, ते स्वतंत्र रीतीनं राहतच नाही. त्याप्रमाणे ह्या अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला की प्रकाशमान असणारं जे ब्रह्म त्या ठिकाणी वृत्तीचा लयच होऊन जातो आणि त्याला अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी प्राप्त होतो. याचा अर्थ काय झाला, साधन काय झालं, अद्वैत भावनारूप समाधी हे त्याचं झालं साधन, आणि त्याचं फल काय झालं, अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी हे त्याचं झालं फल, असं सांगतं. अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधीचा आणि सुषुप्तीचा इतका भेद आहे की सुषुप्तीतील आनंद अज्ञानाने आवृत्त असून वृत्तीचा लय अज्ञानात होतो, आणि अद्वैत अवस्थानरूप समाधीमध्ये निरावरण ब्रह्मानंदाचे भान आणि वृत्तीचा स्वप्रकाश ब्रह्मामध्ये लय होतो. आता हे वरवर दिसायला काय आहे सारखे, सुषुप्तीमध्ये तरी काय होतं, आहे का, वृत्ती काय होते, लीनच होते, पण ती कशात लीन होते, अज्ञानामध्ये. आणि अद्वैत अवस्थानरूप समाधीमध्ये सुद्धा वृत्ती काय होते, लीन होते, पण ती कुठं होते, अधिष्ठानामध्ये लीन होते. हा फरक आहे. आता ही गोष्ट कशावरून, तर तो मनुष्य जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा तो काय म्हणतो, मी सुखाने झोपलो, मला काहीच कळलं नाही. काहीच कळलं नाही याचा अर्थ त्यावेळेला ती वृत्ती काय, अज्ञानामध्ये, कळलं नाही म्हणजे अज्ञान, म्हणजे वृत्ती कुठं लीन झाली होती, अज्ञानामध्ये, म्हणून कळलं नाही. आणि हा दुसरा जर विचारला तर तो काय म्हणतो, मी आनंदात होतो, मी काय होतो, केवळ आनंदात होतो. केवळ आनंद स्वरूप कोण आहे, म्हणजे अधिष्ठान. म्हणजे तो काय म्हणत नाही का मला काय कळलं नाही, वास्तविक याला कळलं नाही, पण अज्ञानाने आवृत्त, त्याची जी वृत्ती आहे ती अज्ञानामध्ये लीन नव्हती, आहे की नाही. कारण तो काय म्हणतो, मी खूप आनंदात होतो, म्हणजे ज्ञान होतं का नाही त्याला, इथं ज्ञान होतं, पण कोणाचं ज्ञान होतं, अज्ञानाचं सुषुप्तीमध्ये, आणि इथं ज्ञान कोणाचं आहे, अधिष्ठानाचं. कारण वृत्ती काय झालेली, म्हणजे आपला अनुभव, कधी समाधीतून उत्थान झालेला पुरुष काय म्हणतो,
इतका वेळ मला काही कळलं नाही, मी काय कशात होतो नाही त्यावेळेला मला काही कळलं नाही ना. निर्विकल्प अद्वैत अवस्थान रूप समाधीमध्ये झालेलं कळलं असलं तर तो सविकल्प समाधी झाला किंवा त्रिपुटी सहित होतं असा अर्थ. समाधीमध्ये तरी त्याला काही कळतं काय? समाधीमध्ये त्याला काही कळत नाही, पण त्याला हे कळत नाही का मला काही कळलं नाही पण मी आनंदात होतो म्हणतो ना. म्हणजे याचा अर्थ केवळ आनंदाचं प्रकाशन त्या ठिकाणी होत होतं. आणि इथं प्रकाशन कोणाचं होतं? अज्ञानसहित आनंदात. झोपेतलाही मनुष्य काय म्हणतो? मी आनंदात होतो पण मला काहीच कळलं नाही. आणि हा काय म्हणतो? मी केवळ आनंदात होतो. केवळ आनंदात होतो म्हणजे अज्ञानाने आवृत्त आनंद नव्हता. तो आनंद कसा होता? अनावृत्त स्वयंप्रकाश स्वयंसिद्ध असा आनंदाचा अनुभूती त्यांनी कुठे घेतली? निर्विकल्प समाधीमध्ये घेतली. आणि सुषुप्तीमध्ये काय भेद आहे मग? सुषुप्तीमध्ये त्याने आनंदाने आपला अज्ञानाने आवृत्त आनंदाची अनुभूती घेतली. आणि इथं काय आहे? अज्ञानाने अनावृत्त अशा प्रकारच्या केवळ आनंदाची अनुभूती घेतली. तुम्ही म्हणाल मग तिथं त्याला कळत होतं का? हे काय आहे? सुषुप्तीतून उत्थान झाल्यानंतर किंवा समाधीतून उत्थान झालेला पुरुष सांगतो तो केवळ आनंदाची अनुभूती सांगतो. आता तुम्ही म्हणाल की त्यावेळेला त्याला अज्ञान नव्हतं का तिथं? पण तो हे कुठं सांगतो की त्या ठिकाणी मला काहीच कळलं नाही असं नाही म्हणत, केवळ आनंदात होतो. आणि इथं काय सांगतो? मला काहीच कळलं नाही पण मी आनंदात होतो असं म्हणतो. बरोबर आहे ना? म्हणजे याचा अर्थ तिथं अनावृत्त आनंदाचा त्याला अनुभूती येते कुठं? निर्विकल्प समाधीमध्ये. आणि सुषुप्तीमध्ये काय येते? आवृत्त आनंदाची, आच्छादित आनंदाची, अज्ञान आच्छादित आनंदाची अनुभूती येते. मग हा दोन्हीमध्ये फरक आहे की नाही? आता सांगतात की सुषुप्तीला आनंद अज्ञानाने आवृत्त असून वृत्तीचा लय अज्ञानात होतो. आणि अद्वैत अवस्थान रूप समाधीमध्ये निरावरण ब्रह्मानंदाचे भान आणि वृत्तीचा स्वप्रकाश ब्रह्मामध्ये लय होतो. सुषुप्तीवान आणि अद्वैत अवस्थावान रूप अद्वैत अवस्थान रूप समाधीवान हे दोघेही पाहणाराच निश्चल दिसतात, परंतु वर सांगितल्याप्रमाणे त्यात भेद आहे. दोघे जर पाहिलं आपण, सुषुप्तीतला मनुष्य आणि समाधीतला मनुष्य दोघेही बाहेरून पाहिलं तर काय दिसतात? सारखेच दिसतात, परंतु त्याच्यातला भेद आहे. हा भेद कोणाला दिसतो? तुम्हाला आम्हाला का? तोही स्वसंवेद्यच आहे, तोही स्वसंवेद्यच आहे. आता त्याच्यानंतर ते सांगतात निर्विकल्प समाधीची विघ्न आणि त्यांच्या निवृत्तीचा उपाय. आता हा निर्विकल्प समाधी तो सगळं त्यांना सांगतो, मी तुम्हाला सावध करतो, सगळं माझं तुम्ही फक्त ऐका, तुम्हाला ज्ञान झालेलं आहे, आता तुम्ही माझं ऐका. ज्ञान झाल्यानंतर काय करायचं हा जो तुम्हाला प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचा मी सगळा तुम्हाला उलगडा करून